सर्वत्र गोविंद नाम संकीर्तनम गोविंदा गोविंदा श्री वेंकटेश्वर स्वामी ने गोविंदा गोविंदा श्री पद्मावती समेत श्री श्रीनिवास गोविंदा गोविंदा
वेंकटरमणा गोविंदा. आणि बुद्धी, ज्ञान, संगीत, कला या सगळ्यांची देवी अधिष्ठात्री सरस्वती यांचा आज जन्मदिन असं म्हणतात. त्याचबरोबर शिव पार्वती यांचा तिलकोत्सवही या शुभ मुहूर्तावर झाला असं म्हणतात. त्या निमित्तानं आज ही जी सेवा इथं आपण सादर करणार आहोत त्याला प्रारंभ करूया. पुन्हा एकदा सर्वांचे या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली होती, त्यामुळे आजचा दिवस या मंदिरासाठी खूप विशेष आहे. इथल्या ग्रामस्थांना कल्पना आहेच, गेल्या 1 वर्षात या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. आधीपेक्षा खूप चांगले पॉझिटिव्ह चेंजेस आपण ज्याला म्हणतो तसे शुभ बदल झालेत. प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमंत, श्रीराम आणि मारुतीराय यांना आराध्य दैवत मानणारे, रामाचा दास म्हणण्यात धन्यता मानणारे भक्त संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांची एक गोष्ट सांगतात की जेव्हा समर्थ पंढरपूरला गेले होते तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या जागी सुद्धा प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांचं दर्शन घडलं. डोळे मिटून उघडले तर रघुराया, पुन्हा मिटून उघडले तर रामराया. तेव्हा समर्थांचे शब्द उमटले, इथे उभा का श्रीरामा, मन मोहन मेघश्यामा. काय केली अयोध्यापुरी, इथे वसविली पंढरी. काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा. शेवटी समर्थ म्हणतात, रामदासी जैसा भाव, तैसा झाला पंढरी राव. म्हणजे भाव खरा असेल तर चराचरात सर्वत्र प्रभू श्रीराम दिसतात, पंढरीतही अयोध्या प्रगटते.
यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी आणि राक्षसांपासून ही भूमी मुक्त करण्यासाठी तुझ्या ज्येष्ठ पुत्रास श्रीरामास माझ्याबरोबर पाठव. पुत्रमोहामुळे आणि काळजीपोटी प्रथम दशरथ राजाला नकार दिला, पण कुलगुरू वसिष्ठ ऋषींनी दशरथ राजास समजावले की श्रीरामाने महर्षी विश्वामित्रांबरोबर जाणे हे योग्य आणि गरजेचे आहे. श्रीराम आणि लक्ष्मण हे राजपुत्र महर्षी विश्वामित्रांसह निघाले. श्रीरामांनी त्राटिकेसारख्या क्रूर असुरीचा वध केला. एकीकडे मिथिलाधिपती जनक राजानं आपल्या सुसंस्कृत लावण्यवती कन्येचे सीतेचे स्वयंवर रचले आहे ही वार्ता कळल्यावर गुरु विश्वामित्रांनी श्रीरामास मिथिलेस नेले. स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे महाराजे आले होते. जनक राजाने एक कठीण पण ठेवला होता. प्रत्यक्ष श्री शंकरांचं प्रसादरूप लाभलेलं शिवधनुष्य उचलून त्यास प्रत्यंचा लावायची. अनेक जण पुढे येत होते, पण सारेच अपयशी होत होते. शिवधनुष्य तेवढं आले ना, कोणालाही उचलता येईना. मग महर्षी विश्वामित्रांनी आज्ञा करताच त्यांचे आशीर्वाद घेऊन श्रीराम पुढे आले. त्यांनी अत्यंत नम्रपणे त्या शिवधनुष्याला वंदन केलं आणि काय सांगावं, सहजपणे ते उचललं आणि श्रीरामानी सहगत कहिले धनुष्यंतराचे
समुद्रास प्रगट होण्यासाठी आवाहन केलं, पण तो काही प्रगट होईना. शेवटी श्रीरामाने शरवृष्टी सुरू केली. रामबाणांच्या भयानं तो समुद्र साकार प्रगटला आणि त्याला सांगितलं, हे प्रभू, मला मर्यादा आहेत, पण तुमच्या सैन्यात नळ नावाचा जो वानर आहे तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे, उत्तम वास्तुशिल्पी आहे. त्याला माझ्यावर सेतू बांधायला सांगा. राम नाम घेऊन बांधलेला हा सेतू मी मोठ्या आनंदाने मिरवेन. अहर्निश श्रीरामांचं नाव घेत 5 दिवस 5 रात्रींमध्ये 23 योजने लांब सुदीर्घ भव्य सेतू बांधला गेला. अगदी छोट्या खारुताईनेही आपला वाटा उचलला आणि म्हणतात ना, रामनामानं अशक्य हे शक्य होतं ना, ते असं. सारे जण उत्साहात गात होते, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, श्रीराम रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, श्रीराम रामचंद्र की जय. गिरिराजाचे प्रेमही करुणी, प्रजा कशाच्या शिळा उचलुनी. गिरिराजाचे प्रेमही करुणी, प्रजा कशाच्या शिळा उचलुनी. जळात जा रे सवेत करुणी, जळात जा रे सवेत करुणी. सेतू बंधने सोडून ओढा, तरी पलंकामुळे. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, श्रीराम रामचंद्र की जय. फेका झाडे फेका डोंगर, दृष्टी झेलील ज्ञाना सागर. फेका झाडे फेका डोंगर, दृष्टी झेलील ज्ञाना सागर. ओढा पृथ्वी पैलत डावर, ओढा पृथ्वी पैलत डावर. पडमावी तो घरी नमाते, सेतू शेषावरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, श्रीराम रामचंद्र की जय. राम भक्तिये दाटुनी पोटी, हरीचे
लक्ष्मीरमण गोविंद गोविंद. उठले